जय महाराष्ट्र मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण काही मजेदार जीके क्वेश्चन पाहणार आहोत। व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ शेअर नक्की करा, खास करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला। जगातील कुठल्या देशामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो? आपले ऑप्शन्स आहेत। नंबर 1 चीन देशात, नंबर 2 आहे भारत देशात, नंबर 3 सोमालिया देशात आणि नंबर 4 पाकिस्तान देशात। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 सोमालिया। सोमालिया या देशामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो। असा कोणता पक्षी आहे जो पाणी आणि दूध वेगळे वेगळे करू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत। नंबर 1 मोर, नंबर 2 आहे हंस, नंबर 3 आहे कबूतर आणि नंबर 4 आहे कोंबडी। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 हंस। हंस असा एकमेव प्राणी आहे जो दूध आणि पाणी वेगवेगळे करू शकतो। यूट्यूबवर पहिला व्हिडिओ कधी टाकला होता? आपले ऑप्शन्स आहेत। नंबर 1 2002 मध्ये, नंबर 2 आहे 2005 मध्ये, नंबर 3 आहे 2010 मध्ये आणि नंबर 4 2001 मध्ये। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 2005 मध्ये। यूट्यूबवर पहिला व्हिडिओ 2005 मध्ये टाकण्यात आला होता। पृथ्वीवरील सर्वात इमानदार प्राणी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत। नंबर 1 बैल, नंबर 2 आहे म्हैस, नंबर 3 आहे मांजर आणि नंबर 4 कुत्रा। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 कुत्रा। पृथ्वीवरील सर्वात इमानदार प्राणी म्हणजे कुत्राच आहे। महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? आपले ऑप्शन्स आहेत। नंबर 1 महाराष्ट्र राज्यात, नंबर 2 आहे गुजरात राज्यात, नंबर 3 आहे मध्य प्रदेश राज्यात आणि नंबर 4 जम्मू काश्मीर राज्यात। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 गुजरात। महात्मा गांधीजींचा जन्म गुजरात या राज्यामध्ये झाला होता। असा कोणता जीव आहे जो माणसाला चावल्यानंतर स्वतःच मरतो? आपले ऑप्शन्स आहेत। नंबर 1 माशी, नंबर 2 आहे साप, नंबर 3 आहे डास आणि नंबर 4 मधमाशी। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 मधमाशी। मधमाशी असा एकमेव जीव आहे जो माणसाला चावल्यानंतर स्वतःच मरून जाते। भारतातील पहिले सोन्याचे ATM कोठे उघडण्यात आले आहे? आपले ऑप्शन्स आहेत। नंबर 1 हैदराबाद मध्ये, नंबर 2 चेन्नईत, नंबर 3 मुंबईत आणि नंबर 4 केरळ मध्ये। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 हैदराबाद। भारतातील पहिले सोन्याचे ATM हैदराबाद मध्ये उघडण्यात आले आहे। गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? आपले ऑप्शन्स। नंबर 1 वाराणसी, नंबर 2 बोधगया, नंबर 3 कुशीनगर आणि नंबर 4 लिंबोनी। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 बोधगया। गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती बोधगया येथे झाली होती। राष्ट्रपती भवनात किती रूम आहेत? आपले ऑप्शन्स आहेत। नंबर 1 342 रूम, नंबर 2 380 रूम, नंबर 3 360 रूम आणि नंबर 4 340 रूम। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 340 रूम। राष्ट्रपती भवनामध्ये एकूण 340 रूम आहेत। खालील कोणतं नाव सर्वात लोकप्रिय आहे? आपले ऑप्शन्स आहेत। नंबर 1 इंडिया आणि नंबर 2 आहे भारत।
हे मित्रांनो खास तुमच्यासाठी प्रश्न होता, तुम्ही मला या प्रश्नाचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। एक महत्वाची गोष्ट खास तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाचे उत्तर एकदम बरोबर आहेत, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या मजेदार व्हिडिओ मध्ये, तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र।